सर्व सन्माननीय नेते, सर्व विजयी खासदार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी विनंती करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि भारत मातेच्या प्रतिमेस अर्पण करावा। यानंतर मी विनंती करतो सुभाषजी देसाई यांना की त्यांनी कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। शिवसेना नेते दिवाकरजी रावते यांना विनंती आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। स्वर्गीय महासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची विनंती खासदार संजय राऊत यांना करतो। संघटनात्मक कार्यक्रमाला सुरुवात होत असताना सभागृहामध्ये रश्मी वहिनी आणि तेजसजी ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया। आणि आता विभागाच्या वतीने मी विनंती करतो विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि पद्मावती शिंदे यांना लोकसभेमध्ये लढलेले सर्व आपले उमेदवार सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। विभागाच्या वतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी चाफ्याचा हार पक्षप्रमुखांकडे देण्यात आलेला आहे। सर्व उमेदवार यानंतर भारतीय कामगार सेनेच्या तसंच शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने उद्धव साहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचा सुद्धा सर्व नेत्यांच्या समवेत या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। या सत्कारानंतर विनंती आहे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस सचिनजी अहिर आणि सरचिटणीस संजय कदम हे भारतीय कामगार सेनेच्या आणि त्याचबरोबर कुचिकजी पण त्यांच्या सोबत साहेबांचा सत्कार करत आहेत। यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने उद्धव साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे। प्रवीण पंडित, प्रवीण महाले आणि सचिन परसनाईक। प्रवीण पंडित,
यानंतर षण्मुखानंद सभागृहातर्फे गणेश अय्यर सेक्रेटरी हे उद्धव साहेबांचा सत्कार करत आहेत. भारत माता की. षण्मुखानंद सभागृहातर्फे आदित्यजी ठाकरे यांचा सुद्धा सन्मान होत आहे. तिरंगा झेंडा देऊन सन्मान करण्यात येत आहे. भारत माता की. लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलेलं आहे की उद्धव साहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र कसा पिंजून काढला होता. मी विनंती करतो यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांना त्यांनी या सभेला संबोधित करावं. विजय असो. छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचं उद्याचं भविष्य आणि भवितव्य युवा सेनेचे प्रमुख श्रीयुत आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट डाकेसाहेब, आदरणीय देसाई साहेब, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी, काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपले खासदार म्हणून विजयी झाले ते सर्व विजयवीर आणि काही आमचे सहकारी विजयी होऊ शकले नसतील, परंतु अनंत अडचणीचा सामना करून ज्यांनी निवडणूक लढली ते आमचे सगळे शूरवीर, सौभाग्यवती रश्मीवहिनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 106 हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी, आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला. मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला, परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली, डरकाळी फुटली आणि आजचाच तो दिवस 19 जून 1966, त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला. आज त्या शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत. बांधवांनो, भगिनींनो, आपणा सर्वांना आदरणीय उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे, काही निश्चय केला पाहिजे. या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा मद चढला होता, अशा पद्धतीनं सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती. त्यांनी सांगितलं होतं की इस बार 400 पार. 400 पार
एक प्रकारे 400 पारचा मारा देऊन संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की 400 खासदार आमचे निवडून येणार आहेत आणि हे 400 खासदार निवडून येणार असल्यामुळं आमची सत्ता भविष्यात येणार आहे. त्यामुळे जो जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल, जो जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याला शासकीय यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं. आणि त्यावेळेला संपूर्ण देश चिडीचूप झाला होता. संपूर्ण देशामधून कोणीही त्याच्यावर आवाज उठत नव्हता. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून एकच आवाज उठला, अरे 400 पार नहीं, इस बार तुम तडीपार. 400 पार नाही, इस बार तुम तडीपार. आणि तो आवाज होता आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता. मी एका सभेमध्ये सांगितलं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही तर श्रींची इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं, सावरकरांनी सांगितलं होतं. त्या काळामध्ये ज्याला तिथं गवालिया टँकवर महात्मा गांधींनी सांगितलं होतं, डू ऑर डाय. एखाद्या माणसाच्या तोंडून एखादं वाक्य सहज निघून जातं, पण तो एक मंत्र ठरतो, तो लढण्याची एक ऊर्जा ठरते. त्याच पद्धतीनं इस बार 400 पार नाही तर तुम तडी पार हा देशामध्ये एक मंत्र घुमला, एक आवाज घुमला. आणि त्या पक्षप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. आज त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषण केली जात आहेत, सांगितली जात आहेत. कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय, स्ट्राईक रेट सांगतायत. मला वाटतं यांच्या आकडेमोड आणि काही जणांच्याकडे ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा, जवळचा संबंध असावा. कोणाचा स्ट्राईक रेट काय म्हणत होतात तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये 45+ तुम्ही सांगत होतात, 45+ तुम्ही सांगत होतात. आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला, माझे किती तुझे किती हे बघितलं नाही. महाराष्ट्रातल्या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल, तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कुणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे. अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे 23 खासदार निवडून आले होते. तुम्ही आम्हाला सांगत होतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार निवडून आलात. सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की 2014 पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता. 2014ला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला, त्यांचा बॅनरवर फोटो आला. आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही, तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका. पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख ही एक अभूत अशा प्रकारची शक्ती होती, अभूत अशा प्रकारची शक्ती होती. ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल, कधी धार्मिक आक्रमण झालं असेल, कधी आर्थिक आक्रमण झालं असेल, कधी देशातली आर्थिक कधी उलटापालट काय घडली असेल, त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं. आणि त्यांनी सांगितलं, खबरदार खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर, खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर. आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती. त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण बघितलं तर 48च्या 48 उमेदवारांच्या बॅनरवर 48च्या 48 भाजपा असेल, शिवसेना असेल, अजित पवार गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू, त्या 48च्या 48 बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता. आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता, आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता.
अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही? तुमचे 23 होते, तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त 17 निवडून आले. आमचे इंडिया आघाडीचे मिळून 30 निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत. तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत. आमच्याकडे फक्त 5 राहिले. 5चे 9 उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले. 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे. 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे. तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना प्रमुखांचं स्मरण तर करतोच, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतोच. पण आज याच्या दिवशी मला असं वाटतं, उद्धव साहेब, 2.5-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला काहीतरी आदेश देणारच आहात. आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवणारच आहात. पण या निमित्तानं सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपल्या पक्षाला आता 58 वर्ष झाली. 58 वर्षामध्ये जो आपल्या अंगावर आला त्याला आपण शिंगावर घेतला. ज्याला आपण मोठं केलं त्याला मस्ती आल्यानंतर आपण त्याला जागा त्याची दाखवली. हे सगळं खरं आहे. पण आता भविष्यामध्ये कोणाला छोटं करण्याकरता आपली ताकद, बुद्धी, वेळ, आपले कष्ट, आपले श्रम, आपला पैसा घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण निर्धार आणि निश्चय करूया की कोणाला छोटं करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन. हा माझा खरा संकल्प असला पाहिजे. मी मोठा होईन, मी माझी शिवसेना मोठी करेन. आणि ते स्वप्न उद्धव साहेबांचं आहे. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोतच. आदित्यजी त्या संदर्भामध्ये जी काय पुढची दिशा आहे ते तर निश्चितपणे त्या पुढे जातीलच. याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. नवनिर्वाचित खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अमोल, फक्त 48 मतानं तुझा घात झालाय. 48 मतानं तुझा घात झालाय. इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमचे पडलेत. थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूचा गडिंग्लजचा उमेदवार आमच्या थोड्या मतानं पडलाय. न पेक्षा तुमचा स्ट्राईक रेट आम्ही बरोबरच बाहेर काढला असता खरं सांगायला गेलं तर. पण असो, वेळ गेलेली नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळे इथे एकत्रित आलात. आणि एकत्रित आले असताना या संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन तर घडतंय. पण या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर पहिल्यांदा बॅटिंग करायला मला आपण दिलीत, त्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मिळणारा जो काही आदेश असेल, संदेश असेल, तो घराघरामध्ये पोहोचवण्याकरता सिद्ध व्हा, सज्ज व्हा. शिवसैनिक म्हणजे दिवस रात्र लढला पाहिजे, ते शिवसैनिक तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर आपण नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करणार आहोत. आणि त्यासाठी मी विनंती करतो पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना या सर्वांचा आपण सत्कार करावा. मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत. यंदा हॅट्रिक केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मुंबई दक्षिण मध्यचे खासदार अनिल देसाई. परभणीचे खासदार संजय
बंडू जाधव. यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. उद्धव साहेब सर्व सन्माननीय नेत्यांच्या हस्ते सुद्धा हा सत्कार करत आहेत. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख. यानंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर. यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे. आणि लढवय्ये खासदार अनंत गीते. सातत्याने विजय संपादन केलेले खासदार. संसदेत 6 वेळा जाणारे एकमेव खासदार अनंत गीते. यानंतर चंद्रकांतजी खैरे. विनायक राऊत.
राजन विचारे, सर्व निष्ठावान उमेदवार, अमोल कीर्तीकर, चंद्रहार पाटील, करण पवार, सत्यजित पाटील, नरेंद्र खेडेकर, नाही, भारती कांबडी, पालघर, वैशाली दरेकर, कल्याण लोकसभा, संजोग वाघेरे, मावळ, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता मी विनंती करतो शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांना, त्यांनी या वर्धापन दिन सोहळ्यात आपले विचार मांडावे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या देशाच्या राजकारणातले हिरो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र ज्यांच्याकडे फार मोठ्या आशेनं अपेक्षेनं पाहतो आहे, अशा आपल्या सगळ्यांचे लाडके युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी, 19 जून 1966 या दिवसाला जे महत्त्व होतं ते आज 19 जून 2024लाही तेच महत्त्व आहे. असं वाटतंय की शिवसेनेने फक्त पुनर्जन्म घेतला नाही, तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे. एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय उद्धवजींनी केलेलं आहे. आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला,
तसा जे लढले, संघर्ष केला, हार मानली नाही, लढत राहिले, अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही, हे मोदी आणि शहांना, या दोन आक्रमणकारांना ज्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं, अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती, आपले सेनापती, ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी 400 पार घेऊन येणारच, तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जन्माला येतानाच तो 400 खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये. काय म्हटले? त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना कुठे आहे? अरे शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही आमच्यावरती असे किती अघोरी प्रयोग करा, आमच्यावर काय ते चालणार नाही. तुम्ही किती रेडे कापा. आज तिथे काय ते डोम ना, त्या डोम मध्ये डोम कावळे जमले आहेत. डोम कावळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58वा वाढदिवस आहे, ते 2.5 आहेत. पुढल्या वर्षी ते 2.5 वर्ष पण नसतील त्यांच्या जीवनामध्ये. 58 आहे. उद्या हिरक महोत्सव. अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. या महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान, राष्ट्राभिमान याचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली, हे स्वप्न कोणी पाहू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे तुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा, त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि एक फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं. मला आश्चर्य वाटतं, भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे, धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशा करता? पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं. नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल. मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात देशामध्ये काढणार. 400 करणार होते ते 240च्या खाली आम्ही आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक, नशेत आहेत.
आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत. हा काय ब्रँड राहिला नाही. ही आता देशी ब्रँडी झालेली आहे. आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत. आभार यात्रा, अरे हरलाय, तुमचा पराभव झालाय, तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय, नाकारलाय, लाथाडलाय. उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा केली. अयोध्या, रामाचा फोटो एवढा. म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे. मी 4 तास टीव्ही पाहत होतो, मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही, फक्त मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत. आता मोदींना राम दिसला असेल, रामाने त्यांना लाद घातल्यावर. या देशाच्या जनतेनं, या महाराष्ट्रानं, या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता, सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे. यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार, हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट हो, कसला स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेईमानीचा, गद्दारीचा, आणि तो आम्ही खाली आणू. 7 जागा मिळाल्या, त्यातली अमोल कीर्तीकरांची जागा आपण जिंकलेली जागा आहे, ती आपण पुन्हा जिंकू. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000च्या फरकाने जिंकलेल्या आहेत. 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000, म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला, तसे हे 110 विजय त्यांनी चोरले. नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120लाच अडकलेला आहे. 120च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. नरेंद्र मोदी, लोक म्हणतात ते हारलेच होते. अमोल कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला. देशाचे प्रधानमंत्री 5 फेऱ्या, पहिले 3 तास पिछाडीवर 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 पिछाडीवर. जिथे जिथे हिंदुत्व, जिथे जिथे मंदिरं, तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय, लक्षात घ्या. वाराणसीमध्ये हरता हरता वाचले, अयोध्येमध्ये हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, सती राणीला हरले, नाशिकला पंचवटीला हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव. हे यांचं हिंदुत्व. ही पैशाची मस्ती चालणार नाही, कुठे चालणार. आता काय, तो वारकऱ्यांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल आज की वारकरी, म्हणजे आतापर्यंत त्यांनी मतं कशी विकत घेतली. ही मंडळं विकत घ्या. अरविंद सावंत कुठे आहेत, बरोबर ना. क्रिकेटच्या संघांना पैसे द्या, मंडळ विकत घ्या, मतं विकत घ्या. हा, विकत घ्यायचं, विजय विकत घ्या, सगळं विकत घ्या. आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचे, म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या. वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा रायांना एक चांदीच्या ताटात नजराणा पाठवला. तो नजराणाही तुकोबा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून. त्यांनी सांगितलं त्यांचा वारकरी संप्रदाय. आणि तुकोबांनी सांगितलं, आम्ही नेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी.
ये र तुमचे वित्त धन मज मृतिके समान. हे तुमचा नजराणा, हे तुमचे पैसे मला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत. आम्हाला हे राजाचे नजराणे नकोत, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे. मी शेवटी इतकंच सांगेन, आज का फार मोठा आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला नाही. तो पाहायचा असेल तर डोमकावळांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. मी इतकंच सांगेन की ह्या निवडणुकीनं आपल्याला एक चांगला संदेश दिला. आपण तो प्रखर हिंदुत्ववादी म्हणून स्वीकारला पाहिजे. हा संदेश आपल्याला नाही, हा संदेश सगळ्यांना आहे. महाभारत आणि रामायण हे आपले दोन पवित्र ग्रंथ आहेत हिंदुत्वाचे. रामायणाने सांगितलंय सोन्याचं हरिण नसतं बाबा, मृगजळाच्या मागे लागू नका. हे शिंदे अजित पवार मृगजळ आहे, संपलं. सोन्याचं हरिण नाही. किडनॅप झाले, किडनॅप संपले. आणि महाभारतानं संदेश दिला की सत्तेची मस्ती चालणार नाही, बहुमताची दादागिरी चालणार नाही. तुम्हाला कधी खाली उतरवलं जाईल आणि तुमचा सत्यानाश होईल. हे दोन संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेले आहेत. महाभारताच्या 13व्या अध्यायात एक फार छान प्रसंग आहे, तो सांगतो आणि हा विषय मी संपवतो. उद्धवजी आपण ऐका. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, वाताहत झाली आहे संपूर्ण पृथ्वीवर. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे जे काय चालू आहे ते दाखवलं. हाणामाऱ्या, संघर्ष, पक्षांतर, फोडाफोडी, सत्तेची खेचाखेची, विश्वासघात, ईडी, सीबीआय, मोदी, शहा, हे सगळं श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलं. हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला आणि श्रीकृष्णाला विचारलं, हे जर असंच चालणार असेल, असंच होणार असेल तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर? माझ्या खांद्यावरती असं श्रीकृष्णानं उत्तर दिलं नाही. श्रीकृष्ण म्हणाला, या जगामध्ये 4 अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या, देशाच्या कल्याणाचा विचार करतात, राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांच्या खांद्यावर हे जग तरतं आणि तरेल. आणि त्या 4 खांद्यांपैकी एक महत्त्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे. म्हणून हे जग तरलेलं आहे, म्हणून हा समाज तरलेला आहे आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे आपण घेणार आहोत, देशाचं नेतृत्व घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आशेने, अपेक्षेने पाहतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्य अभियान चा हा शुभारंभ होतो आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच आदित्यजी ठाकरे आणि सर्व शिवसेना नेते आज या क्षणी हा प्राथमिक सदस्य अर्ज भरणार आणि 2024-2026 या कालावधीसाठी हे अभियान आजपासून सुरू होत आहे. सदस्य नोंदणीचं अभियान सुरू होत आहे. त्याचा हा शुभारंभ पक्षप्रमुखांच्या हस्ते संपन्न होत आहे.
आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार, आणि हे विचार आपण दरवर्षी ऐकतो आणि मग आपापल्या परिसरात आपापल्या गावात जाऊन हे विचार सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत असतो. तेव्हा आपण विनंती करूया शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना, त्यांनी या वर्धापन दिनानिमित्त आपले विचार मांडावेत. जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काही क्षण असे येतात की त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असतं, आणि तसाच आजचा हा क्षण आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे. मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या, मी वर्ष नाही मोजत, कारण शिवसेना म्हटल्यानंतर नवचैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे. त्याच्यामुळे वर्ष किती होऊ द्यात, या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय. साहजिकच आहे, गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली. सगळे आपले घटक पक्ष सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी, इतर सर्वच. त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे, पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान केलं, आशीर्वाद दिले, त्या सर्वांना, म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच, हिंदू आलेच, दलितही आले, बौद्धही आले, मुसलमानही आले, ख्रिश्चनही आले, शीख सुद्धा आले. सर्व देशभक्तांना मी पासून धन्यवाद देतोय. दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले. ओपनिंग बॅट्समन कडक होता, मधला बॅट्समन तुम्हाला माहिती आहे कसा होता. आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली आहे. म्हणजे आता रन झालेले आहेत, आता काय करायचं, मारायचा फटका, बसला बॉल तर बसला तर छकडा, नाही तर लकडा. पण लकडा कधी जाणार नाही, मारेन तो छकडाच मारेल. तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलेलं आहात. सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे, पण मी शून्य आहे. मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधी मानणार नाही. यशाचे मानकरी, यशाचे धनी हे तुम्ही आहात. कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या. आत्मविश्वास, जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुला मरण नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, होय मी हे करू शकतो, मी यांना पाडू शकतो, हा आत्मविश्वास आहे. पण मी एकटाच हे करू शकतो, जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही, हा अहंकार आहे, जो मोदींमध्ये. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे.
भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे, पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं, विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय. म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार, एनडीए मध्ये जाणार. जायचं? ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. म्हणजे त्यांना काय होतंय की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःचं अपयश झाकून ठेवायचं. अहो तुमचं तुम्ही बघा ना, आमचं कशाला वाकून बघताय? तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा. कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात, फाटली आहे. माझी पंचायत काय होते, थोडं म्हटल्यानंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते, पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर, समानार्थी शब्द शोधावा लागतो. पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही, त्याच्यामुळे फाटली ती फाटलीच आहे. तर ते नाही झाकून ठेवायचं. मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार. आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार. मला प्रश्न विचारले, म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत? नाही. मी भुजबळांशी बोललोय? नाही. भुजबळ माझ्याशी बोललेत? मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापात्या करायच्या आहेत? ते आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील ना. प्रत्येक जण आहे समजदार आहे, तो त्यांच्या वाटेने चाललोय, आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत. पण तुम्ही ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात, मी आज सगळ्यांचा सत्कार केला, खासदारांचा तर केलाच, पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला. आणि तो एवढ्यासाठी केला, सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात. हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का? सरकार पडेल का? पडेल का नाही? चालेल का नाही? पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो. आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली. हो पडलेत, जरूर पडलेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत. सर्व देशभक्त. त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित बौद्ध सगळेच आले. शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का? तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आणि संजय आता तुम्ही बोलले ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे. मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त, संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे. तुम्ही म्हणाले कसं? तुम्ही 2014 सालचा एनडीएचा फोटो बघा, 2019चा एनडीएचा फोटो बघा, कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी. आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा. काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचनं दिलेली नाहीयेत? नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासनं दिलेली नाहीयेत? आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेला तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत.
आहेत ना, हे बघा हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना. पण आमच्याकडे चोरीमारी नाहीये, कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारे आमच्या अवलाद नाहीये. आम्ही लढू तर समोरून लढू, पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून, जसं आता काल संजय तुम्हीच तो अग्रलेख लिहिलाय, मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात, विश्वंभर चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, निखिल वागले आहेत, अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. अनेक, हेमंत देसाई आहेत, रवीश कुमार आहेत, कितीतरी अशी मोठी यादी आहे, ध्रुव राठी आहे, अनेक जण आहेत. या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे. मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला, हा आतंकवाद वाटतो. मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. देश वाचवा, देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. पण तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेले आहेत, मोदी आणि शहा, ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस पाठवता. एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्यांनी विजय ठापला, तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू, माझ्यासमोर मार्गच नव्हता, एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या. भ्रष्ट माणूस, दम दाट्या करून, तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता, सरकार पाडता, पैशाचा लालूच दाखवता. हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय आहे? हा तुमचा जो काय सरकारी, हा शासकीय नक्षलवाद आहे का? हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, विरोधी पक्ष तोडून टाकायचे, फोडून टाकायचे, चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची, हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक, हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोटं दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये. जनतेने सगळं बघितलेलं आहे, म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि मी मिंद्यांना सांगतोय, भाजपला सांगतोय, जे भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात, मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय, जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे, एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही. मोदींचा अजिबात वापरणार नाही. आणि मोदीजी, मी तुम्हाला आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहे, फक्त या षंडांना बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत, धनुष्यबाण चोरायचं नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा, नवीन निशाणी घ्या, मिंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही? षंड कुठले? ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे? पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला. बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट. उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना. मग बरोबर का चूक आहे?
काय नाही नाही, उद्धव ठाकरे नको. मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला. उघड. काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून, ढोंग करून पाठिंबा दिला, लढण्याचं नाटक करून केलं. अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत. नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते. आम्हाला जमत नाही, आम्हाला नाही जमत. पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही 5 टप्प्यात नाही, आणखीन 10 टप्प्यात व्हायला पाहिजे होती. रोज यांची साल्टी काढली असती मी, रोज. कारण एकदा बघा, आपल्याला शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलं, म्हणून मी म्हटलं ना की मी नम्र आहे, सगळ्यांशी नम्रपणाने वागतो. तुम्ही प्रेमाने वागा, आम्ही प्रेमाने वागू. पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखं काढू, आम्ही वाघ नखं काढू. आता मुनगट्टी वार ज्यांची नखं उपटले चंद्रपूरमध्ये, ते लंडनमध्ये पुन्हा वाघ नखं आणायला चाललेत. अहो कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय? कशाला अपमान करताय? एक तर तुमची पात्रता नाही, गद्दार मानसिकतेचे तुम्ही, भगव्याशी बेईमानी करणारी अवलाद तुमची. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो, त्याच्यावरती कोणतं सिम्बॉल नव्हतं, काही नव्हतं. पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला. कुठलं काय यांचं चिन्ह छापा, कुठलं काय. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही. आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा आहे, तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा, मशालीचा प्रचार वेगळा करा. मशाली आपली धगधगती मशाल आहेच, पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यांना आपल्याला गाडायचंय. म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणतेही चिन्ह टाकू नका. आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे. एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा? अरे कोणाचा भगवा? हा छत्रपतींचा भगवा, शिवरायाचा भगवा, हिंदूंचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, महाराष्ट्राचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे. त्यावेळेला कोणी असं केलं होतं? तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा, ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा? नाहीच. भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे. जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना, मशाल दिसते, तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे. तीच मशाल आहे आपली. आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये. कोण? भूपेंद्र यादव. आणि काय यांचा इतिहास? म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत, अपघात मंत्री. काय कोण? वैष्णव, अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत. बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठा त्यांचा हे होणार आहे, खालसा होणार आहेत ते. भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत, कारभार म्हणून शून्य. जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण? आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला जुंपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार? म्हणजे सरकार कोणासाठी आहे? कोण चालवते सरकार? मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात? बरोबर बोललात. मग ते पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतात माहितीये? जाऊ द्या ना घरी, आता वाजवले ना 12. आता जाऊ द्या घरी, जाऊ द्या, वाजवले की 12 तुमचे. म्हणजे 12 वाजले आता जाऊ द्या. ते बोलतात नाही 12 बज गया और सत्यानाश करो. काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही, काही जोडलेलं नाहीये. कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये. असं हे सगळं सरकार चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणुका आल्यात. एक पदवीधर शिक्षक, मुंबईच्या दोन्ही आपण लढतो, मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत. नाशिक शिक्षक लढतोय,
मला नाशिक शिक्षक सुद्धा यावेळेला जिंकून पाहिजे. आता लढाई सुरू झालेली आहे. आता थांबायचं नाही. आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला. पण त्याच बरोबरीने आणखीन 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली. 11 ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार. मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की किती तुम्ही अंत बघणार आहात. अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही खोळंबून ठेवलेला आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे, ते 40-40 आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का? आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते? मग आता हे काय सांगतील, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरू केलीच कशी, झालीच कशी? अपात्र आमदार, गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात? न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे. पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो, शिवाजी पार्क वरती बोललो होतो, अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या. श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला, शेवटी न्याय मिळाला. अरे मेला तो, मेला आता तो. मग काय करायचं? त्याच्या कबरीवर व्हायचंय नुसतं तुमचा? नाही, काय करायचं काय? ही लढाई ही केवळ कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये. ही लढाई ही लोकशाहीची लढाई आहे, संविधानाची लढाई आहे. अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत. पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे, अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेले आहेत. जनतेने जाग दाखवलेली आहे, तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख काय सनी देओल बसलाय? किती काळ बघायचंय? आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणून मी जे म्हटलं की सरकार पडलंच पाहिजे. कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये. म्हणजे काय झालंय? नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं? देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला? तुम्ही जे काय आता तिकडे सगळं करून ठेवलेले आहेत त्रांगडं, जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, काय ते काट्याच्या आणीवर बसली 3 गावे, बरोबर ना? 2 ओसाड 1 बसेसची ना. आता ऐका, तुम्ही तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतःला लावून ऐका. तुमचं एक तरी गाव बसलंय का? बरं, पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसलंय का? गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत. आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला, जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे, तुम्हाला मिळाला. तसं नितीश कुमार बोलले होते की संघमुक्त भारत. तो नितीश कुमार तुम्ही त्याचं मानाचं पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलायत तुम्ही. दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू, ज्या चंद्राबाबूंना मोदी म्हणाले होते युटन बाबू, आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे तर अतिरेकी आहेत. मग मिंदे तुम्ही सांगा, चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते, मग तुमचा काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे? हे हिंदुत्ववादी आहेत का? ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहेत. दुसरं कोणी बोलला तर काय आगडोंब उसळला असता. भाजपनी पूर्ण त्यांची काय चपला मारल्या असत्या, जोडे मारले असते, प्रतिमा जाळल्या असत्या. पण आता बसलेत ओ मांजी रे करत, गाणं आहे ना, घेतलेत बरोबर सगळे. हे असे सगळे ज्यांचा विचाराचा पत्ता नाही, काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालात. अहो, हिंदुत्व माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे, आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय. त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय. तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही. आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे, सुधारणावादी आहे. गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे मी ठामपणाने सांगतोय. शेंडी जानव्याचं आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे. आम्हाला अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे. तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका. तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका. तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही, मोदींना मी विचारतोय, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं?
पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना, देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी. सांगा तुम्ही. हा काय नेशन वॉन्ट्स टू नो. का तुम्ही हिंदुत्व सोडलं? का तुम्ही लाचार झालात? हा पूछता है भारत. नाही आता पुसताय भारत, त्यांना पुसून टाकतोय भारत, त्यांना पुसून टाकतोय. पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामोनिशाण नाही शिल्लक ठेवायचे. जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला, की फक्त भाजपा शिल्लक राहील. नड्डाजी, नड्डा संभाल के रखो. या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले. शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय, जे मगाशी एक थोडंसं राहिलं, शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार यातला फरक लक्षात ठेव. आणि म्हणून मी एक जुनी आठवण, आदित्य तेव्हा शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं, देता की जाता. दिवाकरजी, आपण सगळे, विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो. आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं, विनायक राऊत वगैरे सगळे आले होते. मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया, नागपूर. ठीक आहे, कुठून करायचं? म्हटलं मला काय माहित, कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो. म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा. मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क. चालेल का? चालेल. जाहीर झालं. आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे, मी, आदित्य, रश्मी, आम्ही मैदान बघायला गेलो. तेव्हा कोणतरी म्हटलं, मैदान बघितलं तुम्ही? आधी बघितलं नव्हतं का मैदान? म्हटलं काय झालं? नाही, थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय. दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली, आदित्य जाऊन खिडकीत बघायचा आणि मला येऊन सांगायचा, बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे. मी त्याला सांगितलं, लक्षात ठेव आदित्य, ही माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे. सभा प्रचंड झाली, म्हणजे ओसंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क. आणि त्या पार्कात कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं, हे मला नंतर कळलं. एक आपल्या शिवसेना प्रमुखांनी घेतली होती, अटलजींची सभा, आणि इंदिराजींनी घेतली होती असं म्हणतात. त्याच्यानंतर चौथा कोणी तोपर्यंत सभा घेणारा नव्हता. मला काय, मी घेतली सभा, ओसंडून वाहिलं. संध्याकाळी घरी आलो, शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं, काय रे कशी झाली सभा? मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की आदित्य मला म्हणाला की खिडकीत बघून, कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक, रिक्षा, टेम्पो, म्हणजे जे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत, लोकांनी भरभरून चाललेत, झेंडे घेऊन चाललेत, शिवसेना जिंदाबाद घोषणा देत चाललेत. तर मी बाळासाहेबांना सांगितलं की मी आदित्यला सांगितलं, आदित्य मला म्हणाला बाबाची तुझी सभा सॉलिड होणार आहे. तर मी त्याला सांगितलं की आदित्य माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे. बाळासाहेबांनी मला थांबवलं, मला म्हणाले माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे. आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव, ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी हवा जाईल, त्या क्षणी तू संपलास. आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत. आणि स्वतः बाळासाहेब म्हणाले, अरे मी कोण आहे, माझ्यासाठी एवढी लाखो लोक काय येतात, असं काय आहे माझ्यामध्ये, का माझं लोक ऐकतात? मी साधा माणूस आहे, पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, म्हणून माझं ऐकायला लोक येतात. तसंच मी सुद्धा शून्य आहे, मी सुद्धा शून्य आहे. आणि बाकी सगळे तुम्ही जे आहात, तुम्ही शून्याच्या मागे उभं राहायचं का पुढे उभं राहायचं हे ठरवणारे तुम्ही लोक आहात. शून्याच्या मागे उभं राहिलं तर काय किंमत असते आणि पुढे उभं राहिलं तर काय किंमत असते. मी लढतो ते तुमच्या हिमतीवरती आणि तुमच्या भरोश्यावरती लढतो. मी लढतो ते मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो. मी लढतो ते आपल्या मुंबईसाठी लढतो. आणि मी लढतो तो देशभक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतो. आणि म्हणूनच ही लढाई, ठीक आहे काही योद्धे आपले पराभूत झाले, पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे
भाजप सुद्धा अजिंक्य नाही, मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत, मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत, हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओमराजे तुझं एक वाक्य मी सांगतोय. कुठे गेलो ओमराजे? ओमराजे एक चांगलं वाक्य बोलला होता. ओमराजेने सभेत विचारलं होतं, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो? किती वर्ष झाली त्यांना? अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही, तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार? आणि इतिहासामध्ये नोंद ही गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे का योद्धा म्हणून व्हायला पाहिजे? मी म्हणेन हार जीत होत असते, निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन, पण जर हिम्मत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिम्मत हारणार नाही, मी हिम्मत तुम्हाला हारू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल, जिवारी लागलाय माझा पराभव, पण हा पराभवाचा वचपा मी तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जरा वेळ थांब, एक मिनिट. पोडियम बाजूला घ्या. पोडियम